आदित्य देशमुख हा चला धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आपण जाऊया मागच्या दिशेने, कारण कान्होर संघ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरत असतो तेव्हा तेव्हा पहिल्या षटक हे अक्षय देशमुख कडे असतं, हे चांगलं माहिती आहे प्रत्येकाला. आणि आता षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय देशमुख आलेले आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर आणि नॉन स्ट्राईक एंडला आकाश. भासला होते सुरुवात. सागर आणि आकाश असे दोन खेळाडू आहेत, एक सागर एक आकाश. गोलंदाज अक्षय. गेम ऑन. पहिला बॉल ऑन साइडला. बॉल चालला वाडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात होते आणि 2 धावा या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. अंकित त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतो पेट्रोलिंग करत असताना लॉंग ऑफ लॉंग ऑन जवळ आपल्याला पाहायला मिळेल, कारण 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. एक आता या ठिकाणी मिड विकेटला तेजस राऊतला तुम्ही पाहतायत. बॉल चालला यावेळेस ऑन साइडला वळवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी वेगाने जरूर आलेत. 1 धाव इथे कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आणि आता पाहता पाहता 2 धावा पुन्हा एकदा खेळण्यात आलेले आहेत. सुरुवात अतिशय चांगली पाहायला मिळाली. जांभेली संघ आपण पाहतोय मागच्या मॅचमध्ये जोवेली संघाने जवळजवळ 56 धावा बनवल्या. 57चं लक्ष असताना या ठिकाणी त्या धाबा डिफेन्स करण्यात आल्या. परंतु आता या मॅचचा रिझल्ट काय असेल हे पाहणं गरजेचं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. जांभेली संघ जो बॅटिंग करतोय, टॉस जिंकला कान्होर बॉईज कान्होर संघाने आणि त्याच निर्णयावरती अंमलबजावणी करत असताना पहिल्यांदा क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलंय. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल चालला लॉंग ऑफला. लॉंग गॉन आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक टप्पा जरूर असं वाटलं होतं की घेतलाय, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर पडलेला आहे. अंपायर सिग्नल मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. बॉलवरती सुरुवातीला 2 धावा घेण्यात आल्या. त्यानंतर एक षटकार लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना काय जबरदस्त फटका त्याने एक्झिक्यूट केलाय. अगदी फुल टोल वसूल केला फुल टॉस बॉलवरती. काहीतरी चर्चा करतात पंच आणि जे बासमन. बॉल अजून एक या ठिकाणी देण्यात येईल. चला आयोजकांना विनंती राहील. चेंडू कधी हरवला, फुटला, गहाळ झाला, भिजला तरी सुद्धा नवीनच चेंडू देण्यात येईल. लक्षात असू द्या, कारण या स्पर्धेचा हा देखील एक महत्त्वाचा नियम आहे. मग षटक कोणते असू द्या राहुल सर, या ठिकाणी तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी प्रगती पथावरती या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय आता मात्र राऊंड विकेटने तयार आहेत. बॅटची लिडिंग एज टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये कबा पॉइंटला दिनेश पुढे आलेत आणि एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. फलंदाज झाल्या बाद सागरला परतावा लागणार आहे माघारी. पहिला धक्का लागलाय टीम जांभिवली संघाला. फलंदाज बाद. क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमण तर करण्यात आलं होतं सागरच्या माध्यमातून. अक्षय देशमुख वरती सलग 2 वेळा 2 धावा घेण्यात आल्या. त्यानंतर षटकार आला आणि लगेचच त्याला रिप्लाय देत असताना षटकारला मात्र आपण पाहतो इथे फलंदाज झाला बाद. दत्ता कडव DK यांच्या ठिकाणी आगमन झाले.
त्यांचे मनपूर्वक स्वागत. MR पॅनलचे ते सध्या पंचांना लीड करतात. दत्ता कडव सर. या दरम्यान 2 चेंडू शिल्लक आहेत. जांभिवली संघ जेव्हा जेव्हा मैदानाच्या मध्ये खेळेल तेव्हा तेव्हा वारंवार अगदी आपण पाहतो आमचे आदरणीय जांभिवली गावचे विद्यमान शाखा प्रमुख विजयजी सावंत आणि नामांकित उद्योजक बाळा सावंत यांच्या वतीनं शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. शंकर विशे यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने आकर्षक गिफ्ट देण्यात येतो प्रत्येक सीझनमध्ये. ते आमचे रुई ऑप्टिशियनचे सर्वा शंकरजी विशे. याच आठवड्यामध्ये त्यांचा वाढदिवस सुद्धा झाला. त्यांना वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा आपण देणार आहोत. स्वागत आहे शंकर आपलं. शेवटचा बॉल. ओ शॉट ऑफ लाईन प्रचंड चांगली पाहायला मिळाली. लेंथ अप्रतिम होती आणि ॲक्युरेट टप्पा सुद्धा पाहायला मिळालाय. पडल्यानंतर गुड लेंथ वरून थोडंसं टेक ऑफ झाला. रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला तोपर्यंत डॉट बॉल आणि आता षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. चांगलं कमबॅक अक्षय देशमुखने सुद्धा केलेले. सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 10 धावा असताना शेवटच्या 3 बॉलवरती त्याने एक विकेट प्रस्थापित केली ती सागरची आणि फक्त केवळ 1 धाव त्याने खर्च केली आहे. म्हणजे एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 बाद 11 ही धावसंख्या आपण पाहतोय टीम जांभिवली संघाची. संपन्न झाला. अक्षय देशमुखचा सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज सज्ज होतील. अंकित राऊत यांना तुम्ही पाहतायत. आदित्य देशमुख 5 षटकांमध्ये कधी गोलंदाजीसाठी आला तर त्याला बिरजा ग्रुप बदलापूर गाव यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हा फक्त त्यांनी गोलंदाजीसाठी तरी निदान 5 षटकामध्ये ते षटक त्याने हाताळावं यासाठी पारितोषिक आहे. पारितोषिक वेगवेगळी असतात. रवींद्र भोईर जे चांदपचे जे हनुमान चांदप संघ पहिलाच मॅच मध्ये परास्त झाला होता या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये जाऊ आपण. अंकित राऊत येतात बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश चा न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. आज MD11 हनुमान जोवेली हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जी माहिती आम्हाला नुकताच मिळाली. स्लाइस करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडलेत आणि तिथे फंबल पाहायला मिळाले. चेंडू चाललाय जणू काय हातातून निसटला. बॉल चाललाय सीमा पार. स्वीपर रिजन मधून डीप पॉइंट कडे धाबा मिळतील 4. काहीतरी चर्चा करत होते डीजे मास्टर आणि लाईव्ह ऑपरेटरशी. त्या कारणास्तव या ठिकाणी थोडासा वेळ घेण्यात आला. माफी असावी ऑफिशियल. आणि ते ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चाललाय तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. प्रशांत सूर्यराव तरुण डे जे ऑफिशियल पंचदाता दत्ता कडव सुद्धा या ठिकाणी जॉईन होतात इव्हिनिंग सेशन मध्ये. षटक क्रमांक या ठिकाणी 2 चालू आहे. ओव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागली आहे. मागे चालला चेंडू घरंगळत तोपर्यंत धाव मात्र मिळत नाहीये. सलामीला आकाश आणि सागर होते. सागरने चांगली धावसंख्या बनवली परंतु तो बाद झाला. आता रुपेश आणि आकाश ही जोडी आहे मैदानावरती.
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. फुलटॉस बॉल बाटची कडा आणखीन एक डॉट बॉल अक्षरशः मित्र म्हणे डॉमिनेट केलंय बॅटर आकाशला. जास्त दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय जे रुपेश पाटील मैदानामध्ये खेळतात. स्वप्नील पाटील आणि नंदू लहाने यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा येतात. रुपेश पाटीलला जे मात्र जांभेलीचे आहेत त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार आम्ही करू. मागच्या दिशेने आपण जाणार आहोत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. अंकित राऊतचं धाबा धावफलकावरती आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात 17 धाबा 17 रन्स. शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलच बॅक ड्राईव्ह लॉंग ऑनला बॉल चालला. अक्षय देशमुख सज्ज आहेत तिथे मिळेल फक्त सिंगल धाव. चांगली मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला फेरी त्याला शेवटचा सामना आहे. सेकंड राऊंड मधून आपण पाहिलं तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला संघ आजच्या दिवसामधील शाहूराजे वडवली संघ आहे. आणि आता जय हनुमान झोबेली संघ जो नुकताच सेकंड राऊंड मध्ये दाखल झालाय या मॅच मधून विजेता संघ झोबेली संघासमोर फाईट करेल. आणि आता दोन संघांदरम्यान ही लढत सुद्धा अत्यंत दर्जेदार पाहायला मिळेल. एका बाजूला जांभेली संघ आहे जो अंबरनाथ बेल्ट मधील परंतु सध्या बदलापूर बांगणी ग्रामीण असोसिएशन अंतर्गत हा संघ सातत्याने खेळ करतोय. 18 धावा धावफलकावरती 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर आता एकंदरीत धावा आलेल्या आहेत 7 म्हणजे 18 धावा आहेत. 9ची सरासरी. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल कदाचित 45 दाखवतोय परंतु त्याही पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेल का जांभेली संघ. पुन्हा एकदा अक्षय देशमुख शॉर्ट ऑफ लेन चेंडूला उचलला क्षेत्ररक्षक जज करतायत. आता मात्र फटका फसलाय इथे परतावा लागेल. बॅट्समन रुपेश पाटीलला सुद्धा माघारी. फलंदाज होईल बाद ज्यांना नुकताच शुभेच्छा आल्या होत्या स्वप्नील पाटील आणि नंदू लहाणे यांच्या वतीनं परंतु फलंदाज माघारी परतलाय. इथे धक्का दुसरा लागलाय टीम जांभेली संघाला. फलंदाज दरम्यान जर आदित्य देशमुखने डाईव्ह मारून जर झेल टिपली तर 500 रुपयाचं पारितोषिक. बिरजा ग्रुप 1000 रुपये. पण बिरजा ग्रुपला विनंती राहील की आपला कॅश प्राइज पहिल्यांदा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा ही विनंती राहील. षटक क्रमांक 3 मध्ये आपण 18 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला सॉफ्ट हँडने फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत तुषार पाटील. धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकते 19.
19 धावा धाव फलकावती आहेत. थोडीशी मी तर म्हणेन नाजूक अवस्था आहे आणि शांत सुरुवात या मॅचमध्ये करण्यात आली आहे. हो ब्लाइंक स्ट्रोक बॅट्सचा फ्लो प्रचंड वेगवान पाहायला मिळाला. संपर्क नाही आहे बॅट बॉलचा. अक्षय देशमुखने मात्र चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे. मागच्या षटकामध्ये सुद्धा सुरुवातीला 10 धावा पहिल्या 3 चेंडूवरती आल्या. त्यानंतर शेवटचे 3 चेंडू फक्त केवळ त्याने एकच धाव खर्च केली होती आणि एक विकेट सुद्धा संपादित केली. ती सागरची महत्वाची विकेट होती. उर्ध विकेट यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका चांगला क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि ते एका टप्प्याखेर बॉलला अडवण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय सीमा पार. तेजस राऊत त्या ठिकाणी होते. धावा मिळतील जांभोली संघाला 4. ते 20 धावा धाव फलकावती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल आहेत. चौकार जरूर आलाय. ऑन साइडला आडवा बॅटने आणखीन एक फटका खेचला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अंकित राऊत आणि एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. किमान 40 45 45 ते 50 जो प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. किमान तितक्या धावा जरी या ठिकाणी बनवण्यात आल्या ना तरी एक फायटिंग टोटल या ठिकाणी निश्चित बनवू शकते या मॅच मध्ये. जांभोली संघ आपण पाहतोय प्रथम खेळाच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल लॉन साइडला वळवला. स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावलेत. पीडी त्या ठिकाणी होते. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 9.00 ची सरासरी आपण पाहिली. 18 धावा. तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी सरासरी कमी झाली 8.00. इथे मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर जांभोली संघ जाऊन पोहोचलाय तो एकंदरीत 25 या धावसंख्येवरती 8.33 च्या सरासरी. चला ड्रिंक्स ब्रेक होतो मैदानावरती. लगेच आपण पाण्याची पूर्तता करा. MR पॅनलचे अंपायर या ठिकाणी दत्ता कडवसर DK यांचं या ठिकाणी आगमन झालंय. प्रशांत सूर्यराव कारण आपल्याला या ठिकाणी ऑफिशियल पंच दत्ता कडव सर या ठिकाणी रेलीवर येतात. त्यांची प्रकृती थोडीशी खराब आहे. मला असं वाटतं की काल शेवटच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर प्रकृती अधिक खालावलेली आहे. शंकर विषय सुद्धा या ठिकाणी आम्हाला माहिती देत असताना या कदाचित तुमचा BP देखील हाय नको व्हायला. चांगली साथ त्यांनी आम्हाला दिली आहे. कौतुक त्यांचे व्हायला हरकत नाही आहे. प्रशांत सूर्यराव यांचं स्वामी स्पोर्ट्सचे ते सर्व आहेत. तुम्हाला जर तुमचे स्वतःची हक्काची बॅट वैयक्तिक घ्यायची असेल तर तुम्ही अवश्य बदलापूर मध्ये स्वामी स्पोर्ट्सला भेट देऊ शकता. आणि जर तुम्हाला चांगल्या दर्जाचं डिस्काउंट त्या ठिकाणी हवं असेल तर तुम्ही जरूर मॅडी आणि राहुल चबान सर यांच्याशी संपर्क करू शकता. 25 धावा 25.
या दरम्यान षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाज तेजस राऊत आलेले आहेत. चौथ्या षटकामध्ये पहिलाच बॉल अवांतर पाहायला मिळालाय. अंपायर सिग्नल बाईट बॉल. कल्पेश धुळेने आज मात्र कारनामाच केलेला आहे. पहिला या इनिंगचा बाईट बॉल या ठिकाणी आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात. फुलटॉस बॉल होता. लोअर फुलटॉस. चेंडू व्यवस्थित बॅट वरती कन्वर्ट करू शकले नाही आहेत. स्वतःवरती नाराज आहे स्ट्राईक एंडला फलंदाज तुषार पाटील आहेत. धावा यायला हव्या. मी किमान 45 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल जांभेली संघ हा या ठिकाणी हे प्रिडिक्शन करण्यात आलेले आहे. परंतु मैदानावरती ज्या पद्धतीने गोलंदाजी होती आहे असं वाटत नाही आहे की धावा खर्च केल्या जातील. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फलंदाजाला बाद. अक्षय देशमुख आपण पाहतोय डाऊन द बॉल आलेत. त्याच्या उंचीचा फायदा त्याला मिळालाय. फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का टीम जांभेली संघाला. फलंदाज बाद. जोबेली गावचे माजी कर्णधार सँडी अर्थातच रमेश धुळे जोबेली गावाला वेळोवेळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. SP असेल, आयवा ग्रुप असेल, परेश धुमाळ, जिजाजी माळी, सदानंद धुळे सर्वांचं आपण स्वागत करू. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाज सज्ज तेजस राऊत. ओ कदाचित अशीच एक व्हिडिओ नक्कीच व्हायरल झाली होती. चेंडू सटकल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर चला डेड बॉल पंचाच्या वतीने घोषित करण्यात आलेला आहे. ओव्हर द विकेट. खोलवर टप्पाचा बॉल. चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. पहिला सत्र आपण पाहतो आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या फलकावरती पूर्णपणे स्थिरावली आहे. 26 वरती. गोलंदाज आपण पाहतोय तेजस राऊत. हो खोलवा टप्पाचा बॉल. ब्लॉक हॉलचा चेंडू टाकण्यात आलेला आहे आणि आता इथे डायरेक्ट हिट सुद्धा केलेली आहे. फलंदाज झाला बाद. परता बॉल लागेल आणखीन एक. बासमनला माघारी. आणखीन एक विकेटचं पतन. जी BPL आहे ना बदलापूर प्रीमियर लीग शैलेश वडनेरे फाउंडेशन जी तुम्हाला विवेक कडू आणि महेंद्र धुळे यांच्याच माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्याचा प्लॅटफॉर्म अगदी आराखडा तयार आहे महेंद्र धुळे यांच्याकडे. 23 तारखेला ऑक्शन सुद्धा होणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप मध्ये. इथे मात्र मिस्टेक झाली आहे दिनेश राऊत यांच्याकडून आणि लगेचच त्याचा फायदा देखील उचलला आहे. बॅटर अगदी आपण पाहतोय 2 धावा घेतात. बिंदास शिसवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अगदी आता मी तर म्हणेन थोडीशी नाजूक अवस्था आहे. बिंदास शिसवे चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये तर मात्र धावा होऊ शकतात. टार्गेट चांगलं सेट करायचं असेल या दृष्टिकोनातून त्यांना बॅटिंग करायची आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साइडला वाइड लॉंग गॉनला क्लिअर करत असताना हिट्स
ते शेवटचा अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय ताबडतोब फलंदाजी करावी लागणार आहे. अगदी आपण पाहतोय तोडफोड या ठिकाणी क्रिकेट खेळावं लागणार आहे जेणेकरून बिंदास शिसवेच्या बॅटमधून जो षटकार आला ना तशी बॅटिंग करावी लागणार आहे. एका षटकाराचा अपवाद वगळला जो मात्र पहिल्या षटकामध्ये अक्षय देशमुखच्या विरोधात सागरच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर धावा थोड्याशा थांबल्या होत्या परंतु आकाशच्या बॅटमधून एक चौकार आला होता आणि आता बिंदास शिसवे जे मात्र इन 8 नंबर 6च्या पोझिशन झालेले 6व्या क्रमांकावरती. चौथी धावा फलकावरती शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश राऊत ॲडव्होकेट आहेत, पेशाने वकील आहेत परंतु एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. रोशन धुळे यांचे जवळचे मित्र आहेत. शेवटचा अंतिम षटक शेवटचा अंतिम षटक जेव्हा जोबेली कानोर हे मॅच लागत असते तेव्हा तेव्हा रोशन धुळे आणि दिनेश राऊत यांच्यामध्ये जास्त चुरस असते. लॉंग ऑफला हा बॉल ट्रॅव्हल या ठिकाणी चाललेला आहे. बॉल चाललाय डीप मध्ये तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. 35 धावा हळूवार पद्धतीने का होईना सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. राहुल चव्हाण सर चौकार षटकाराला तर धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या वृद्धिंगत होते परंतु आता स्ट्राईक एंडला बिंदास आहेत. बिंदास बॅटिंग त्यांना करायची आहे आणि आल्या आपल्या नावाचा परिचय त्याने षटकाराने दिला होता कानोर संघाला परंतु आता लॉफ्टेड ड्राईव्ह एकच धाव मिळते. 36-36 षटकातील 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. ओमसाई कुळगाव आणि सम्राट मित्र मंडळ कुळगाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतात. छत्रपती चषक 2025 पर्व आहे. छत्रपती हे नाव ऐकल्यानंतर जी वेगळी ऊर्जा संचारते अंगामध्ये. खऱ्या अर्थाने बदलापूर म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि काल आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा जो मात्र या ठिकाणी या उल्हास नदीच्या चौपाटीवरती सुद्धा बसवण्यात आलेला आहे. हे बदलापूरचं वैभव आहे बाबू शिंदे आणि नक्कीच आपण पाहतोय तिथे काय जबरदस्त पूर्णाकृती पुतळ्याचं त्या ठिकाणी अनावरण सोहळा सुद्धा होणार आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते येत्या 18 फेब्रुवारीला. फलंदाचा ठिकाणी बाद झालाय आणि आता धक्का आणखीन एक लागलाय तो जांभिवली संघाला. मैदानावरती विशाल आले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बिंदास शिसवेचा एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल होईल इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. बिंदास शिसवे लावी दुसरी धाव परंतु इथे तुषारने केली आहे कदाचित खाई आणि या ठिकाणी मात्र ती संकटात नाही. जांभिवली संघाला फलंदाज बाद. आणि राहुल चव्हाण सर यांना प्रश्न पडलाय की वैभव पवार कधी मैदानाच्या मध्ये एंटर होतील. पवारचा वार त्यांना पाहायचा होता. शेवटचा बॉल परंतु आता या डावाचा या इनिंगचा हा शेवटचा अंतिम बॉल आहे. ऑन साइडला चेंडूला कन्वर्ट केलाय. डीप मध्ये चालला शतक तेजस आलेत. एक कंप्लीट आणि दुसरा धावेचा प्रयत्न पाहावा लागेल. घडलं काय मैदानावरती 2 धावा जरूर मिळतील तुमचे ऑफिशियल या ठिकाणी सांगतायत आणि
2 धाब्याच्या मदतीने तब्बल 41 धाबा धावफलकावरती आहेत आणि 42 धावसंख्येचं आता लक्ष ठेवण्यात आलेलं आहे टीम कानोर बॉईज कानोर या संघासमोर द्वितीय सत्रामध्ये जवळ 42 धावसंख्येचं लक्ष्य दरम्यान पराग रोहिदास धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांची कन्या नमस्वी हिचं देखील स्वागत आहे 42 ची गरज आहे द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल कमेंट बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करू परंतु या ऐकूया या ठिकाणी डीजे बाबू शिंदे आवाज आमच्या समावेश जॉईंट आहेत राहुलजी चबान सर धन्यवाद आवाज आपण ऐकला टार्गेट या मॅच मध्ये 42 धाबांचं लक्ष्य जरूर तुम्हाला पार मिळेल आणि आता
सलामी जोडी दाखल झाली गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेश पाठारे तर समोर बॅटर तेजस राऊत. पहिला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला एका टप्प्यावरती सीमा पार चौकार. गेले पंच करण्याचा प्रयत्न होता इथे संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. 42 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय. पुढचा बॉल डॉट फेकला गोलंदाज राकेश पाठारे. हा खेळाडू तुम्हाला फार मिळेल. जांभिली वाटलं की राकेश पाठारे आणि त्याच्या साथीने विशाल पाठारे ही बंधुराजांची जोडी आपण नेहमीच पाहिले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे एक बडी जाईल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 5 आकड्यावरती तुम्हाला धावफलकावरती धाबा जरूर पाहायला मिळतील. धावफलक 5. रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी अस्त्र चालवायचं होतं. नवीन बॅटर तुम्ही पाहताय वैभव राऊत आता मैदानावरती दाखल झाला. आणि डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिलं तुम्हाला जरूर पार मिळेल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. बेगीर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क नाही या बॅट आणि बॉलचा. राकेश पाठारे बेंद्रावरती दाखल झाले त्याने आता सलग अजून एक चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या बरोबरती तेजसचा चौकार जरूर टोकला परंतु पुन्हापणे कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम जांभिवली मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली आणि त्यांच्या विरोधात कान्होर बॉईज कान्होर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना रंगत असताना अजून एक चेंडू डॉट मला पाहायला मिळतोय. राकेश पाठेरेनं चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये. खरं तर 5 चेंडूमध्ये त्याने फक्त 1 धाव खर्च केली. तब्बल 6 चेंडू टाकत असताना पहिल्या बरोबर ते आलेला चौकार असं वाटलं होतं. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल परंतु असं नाही आहे कारण कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केला. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती फक्त 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये 4 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जिंकण्याकरता आपण जर पाहिलं तर इथून अजूनही 37 धाबाची गरज. 4 षटकामध्ये 37 धाबा आहे ते मात्र चेस करावं लागतील. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाला. या मॅचमध्ये पूर्णपणे आता कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम जर्मन क्रिकेट संघ जांभिवली. बिंदास शिष्पे असतील वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघ नेहमीच खेळत असतो आणि आज देखील तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिलं राकेशच्या खांद्यावरती ही मोठी जिम्मेदारी होती आणि त्याने देखील ती जिम्मेदारी निभावली कारण त्याने फक्त 5 धाबा खर्च केल्या. मैदानावरती तेजस राऊत हा खेळाडू दाखल झाला. एक चौकार आल्यानंतर तो देखील नॉन स्ट्रायकिंगवरती दाखल झाला. त्यानंतर स्ट्राईक त्याला मिळाली नव्हती परंतु पुन्हा एकदा आता तो दाखल झाला. षटक क्रमांक दुसरा तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच. पहिला बॉल बिंदास आलेत. पहिला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न जरूर होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये होता. बॉल अडवून उत्तम फेक करेल. दरम्यान 2 धाबा एकपण्याचा प्रयत्न त्याने चालवलाय आणि अखेर भरपूर वेगानं या इथे मात्र 2 धाबा एकपडल्या गेल्या. दोन धाबा इथे एकवटल्या गेल्या. धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
इथे सफल झाले. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय नटराज स्टाईलनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. देखना स्ट्रोक चौकार. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 1-11. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. रोका स्ट्रोक. इथे मात्र पाला जरूर मारला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आकाश होते. आकाश सामंत बॉलला डुबून फेक करतील. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव येते देखील जोडली जाते. धाव फलक 12 आकड्यावरती जरूर पाल मिळेल. चांगली बॅटिंग येतो मात्र पार मिळते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न बिंदासने केलाय, परंतु आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानावरती करत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न. खेळाडूला दुखापत तर झाली आहे. पाण्याची गरज आहे का? चला पाणी घेऊन जा. वैभव आहेत. बॅटची कडा जरूर घेतली. त्यानंतर बॉल सरळ चेहऱ्यावरती आदळलाय, त्यामुळे आता दुखापत जाणवतीये. बॅटची कडा होती त्यांच्या मागे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आणि आता अपघात निश्चित होता. वैभव त्याला इथून मैदान सोराबा लागेल. फरदच बाद. धावचीच्या स्वरूपात वैभव आता बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानावरती दिनेश राऊत आता दाखल झालेत. पेशाने ते ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, परंतु क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. आमचे सिद्धांत राऊत, तेजस्वी ठाकरे जे मात्र या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत. आढावा घेत असताना मैदानाच्या चौफेर बाजूला फेरफटका मारत असताना स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिलेले नाही आहे ना, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. वैभव ऑल इज वेल. थोडीशी दुखापत वैभवला जाणवली. गुरदाज षटक क्रमांक दुसरं घेऊन तुषार पाटील सफल झाले. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. यशच्या मागे यष्टीरक्षक उपस्थित होते. दरम्यान इथे बॅटर बीट झालेत. गुरदाज तुषार आलेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन बिंदास आहेत गुरदाजी बार्कवरती आणि दुसरं षटक देखील संपन्न झाले. खरं तर चुकीची माहिती आमच्यापर्यंत तत्परने पोहोचवली, त्यामुळे आम्ही देखील कन्फ्यूज होतो. बिंदास होते. त्यांनी षटक क्रमांक दुसरा फेकला. धावफलक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत
12 धाबा. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला 5 राकेशनं आणि दुसऱ्या षटकामध्ये आता धाबा खर्च केल्यात 7 बिंदासच्या माध्यमातून. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही 30 धाबाची गरज. चला नरेश ठाकरे आपण यायचं. दोन षटकाचा खेळ संपत झाला. धावफरक टीमची टोटल 12. याकड्यावरती जरूर पार मिळेल. षटक क्रमांक 3 घेऊन गोरदात दाखल होतोय राकेश पाठारे. हा गोरदात आता दाखल झालाय. ज्या गोरदादाला षटक क्रमांक पहिला हाताळत असताना फक्त 5 धाबा खर्च केला तोच खेळाडू गोरदाची मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल फटका चांगला आहे. हाफ ट्रॅकर बॉलला इथे मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक आता टीमची टोटल 16. आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. चला आदित्य राऊत त्यांच्यावरती, आदित्य देशमुख यांच्यावरती भरपूर प्रेम आहे बिरजा ग्रुप यांचं. आणि खरं तर आदित्य देशमुख यांचं विवाह सोहळा देखील आता जमलेला आहे. त्यामुळे त्यांना विवाह सोहळ्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील बिरजा ग्रुप यांच्या माध्यमातून. चला नरेश ठाकरे आपण कुठे असेल तर या पण. ते चहा आणायला गेलेत, हरकत नाहीये. षटक क्रमांक 3 पहिल्या बॉलमध्ये चौकाराला. पुढचा बॉल डॉट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. बॉल चालला डीप मध्ये 20 मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि त्याच सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती. पहिला बॉल चौकाराला, दुसरा बॉल डॉट आणि आता तिसरा बॉलवरती एक चिक्की सिंगल. धाव इथे एकपटी जाते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षकाला हलून देखील दिला नाही. या बॉल मात्र गोळीच्या वेगाने फरार. चौकार. मध्ये कारण 18 चेंडू मध्ये आपण पाहिलं 30 धावांची गरज होती. तिथे मात्र 9 धावा इथे वसूल केल्या. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय जबळ 14 चेंडूचा खेळ शिल्लक. बिग हिट केलाय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचलेत. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर, परंतु अखेर वैभव पवार की पॉवर दाखवत असताना भरपूर दूरवरून ते मात्र धावत पळत पोहोचले. एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय आणि अखेर दिनेश राऊत, तेजस राऊत इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फरदास बाद.
खुशी नमोद का गम जब तक है दम जय शिवराय कहेंगे हम छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतोय. नवीन बॅटर मैदानावरती अंकित आता दाखल झाला. नवीन खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल स्वाक्षिप करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेला बॉल चालाय सीमा पार. षटकार. मच 12 बॉलचा खेळ शिल्लक. या मध्ये जिंकण्याकरता अजूनही 15 धाबाची गरज आहे. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 27 आकड्यावरती धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मध्ये अजूनही 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक. नवीन गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला सागर पाटील. सागर पाटील हा खेळाडू आता दाखल झाला. या मध्ये 12 चेंडू मध्ये 15 धाबा त्यांना रोखायचे. चांगली गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल. चालू वेळ थोडस जास्त जातोय. टीम जांभिवली वेळ थोडस जास्त जातोय, लक्ष असू द्या. अजून 2 सामने इथे मात्र शिल्लक आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 15 धाबांची गरज. चला आमचे भाईजी धुळे सर पुन्हा एकदा जोडले गेलेत. गुरुदास होतोय सागर. पहिला बॉल 12 चेंडू मध्ये 15 धाबाची गरज होती. स्कोअर कट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. पहिला बॉल राहिला सागरच्या नावावरती. षटक क्रमांक 14 तो घेऊन आला. या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरता 15 धाबाची गरज. धनराज मात्रे, कुणाल वाघ हे देखील आता जोडले गेलेत, कारण आज मात्र त्यांनी मोठमोठ्या टीमला आश्चर्याचा धक्का दिला या मैदानावरती. 2 सामने जिंकत असताना ते देखील पुढे सरकलेत. त्यामुळे आता त्यांना देखील आतुरता तिसऱ्या फेरीसाठी कोणता संघ येईल. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. महेंद्र धुळे जोडले गेले. त्यांच्या साथीला संजय जयराम धुळे हे देखील आता जोडले गेलेत, कारण इनॅक्शन मध्ये टीम जोविली मध्ये. गुरुदास सागर. लेफ्ट ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता. इथे मात्र हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, फक्त टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल सिक्सर. करतात डीजे मास्टर. आपण थांबायचा, फक्त टायमिंगच्या जोरावरती हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर धाडला. षटकार तिथे वसूल केला. हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे देखील स्कोअर कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान एक सिंगल धाव एकपड्याचा प्रयत्न इथे चालवला. धावफलक सिंगलच्या जोरावरती पुढे सरकेल. 22च्या माध्यमातून या धावा इथे मिळणार आहेत, कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. त्यामुळे की काय ओव्हर थ्रूच्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे एकपट्टी जाईल. धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोअर कार्ड वरती धावा आतापर्यंत 35. अजूनही 7 धावांची गरज, कारण 42 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये.
बिगिट करण्याचा प्रयत्न इथे देखील पुन्हा एकदा प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. धाव फलक पूर्णपणे स्थिर आपला. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ आता शिल्लक. 12 चेंडूमध्ये 15ची गरज होती. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्याच्या मागे रक्षक बिंदास शिसवे बीट जरूर झालेत परंतु पंच इशारा करतात वाईट बॉल. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील आणि बाईटच्या स्वरूपात एक सिंगल देखील एकपटी जाईल. अजूनही 5 धाबाची गरज आहे. टू गो. 4 चेंडूचा खेळ आता संपन्न झाला. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धाबांचा तोटा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र दिनेश राऊतचा बॅटचा तडाखा. बॉल सीमा पार. चौकार. हे फटके खेळते जातात. आता चौकार जरूर आपण पाहिला परंतु मगाशी टायमिंगच्या जोरावरती दिनेशनं षटकार देखील ठोकला होता. क्रिकेटचा क्लास तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. दिनेश राऊतच्या बॅटचा पुस्तकी फटके तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. कॉपीबुक स्टाईलनं मी म्हणेन हे फटके तो सजवत असताना धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 41 स्कोर लेवल. आता फक्त एका धावाची गरज. इथे दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना इथे जिंकलाय टीम कानूर बॉयज. कानूर संघाचं अभिनंदन. तर टीम जांभिवली तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये चांगलं खेळला. तुमचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमची वडवलीची एबन जोडी कुणालजी मात्रे यांचं आगमन झालं. त्यांच्या साथीनं धनराजजी मात्रे तुमचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं तर 2 संघांना परास्त करत असताना ते पुढे सरकलेत. त्यांचं कौतुक व्हायला हवं. चला टॉस देखील आपण संपन्न करू. जोबेली बनाम कान्होर या 2 टीमच्या दरम्यान.